राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आज ठाण्यात प्रतितुळजापूर मंदिरात देवीची पूजा करण्यात आली। आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकाराने हे मंदिर बांधण्यात आले। शरद पवार आणि प्रतिभा पवार यांच्या हस्ते या ठिकाणी अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा करण्यात आली। त्यावेळी शरद पवार यांना पहलगाम बाबत प्रश्न विचारण्यात आले, त्यावर त्यांनी उत्तर दिलं। तसंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का यावरही त्यांनी उत्तर दिले। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित येतील का असं विचारलं असता शरद पवार यांनी दोन कुटुंब एकत्र येत असतील तर चांगली बाब आहे, परंतु आजचा दिवस वेगळा असून आज राजकारणावर काही भाष्य नको असं शरद पवार यांनी सांगितलं। काही दिवसांपूर्वी त्यांनी या प्रश्नावर उत्तर दिलं होतं। तसंच शरद पवार यांना पहलगाम याबाबतही महत्त्वाचं भाष्य केलंय। पहलगाम मध्ये जे झालं तो देशावरचा हल्ला आहे। या हल्ल्यात धर्म, जात, पात आणि भाषा या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत। देशवासी म्हणून कशाचीही अपेक्षा न करता आपल्याला एकत्र यावं लागेल। देशाचे पंतप्रधान आणि अन्य सहकारी हे यासंबंधी जे उपाययोजना करतील त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे। हीच भूमिका आमची आहे। पहलगाम प्रश्न विशेष अधिवेशन बोलवण्याची जी मागणी केली आहे ती योग्यच असून, कारण पहलगाम प्रश्नी संपूर्ण देश एक आहे। कुठलेही पक्ष सरकारच्या भूमिकेच्या विरोधात नाहीत हे दाखवण्यासाठी हे विशेष अधिवेशन घेणं उपयुक्त ठरेल असंही शरद पवार यांनी सांगितलं। जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी हल्ला करून या हल्ल्यात तब्बल 26 पर्यटकांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले। या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्यात। तसंच जगाने या हल्ल्याचा निषेध केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत उच्चस्तरीय बैठक पार पडली। या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिलं असल्याची माहिती समोर आली आहे। तसंच काही मंगळवारी मल्लिकार्जुन खरगे यांनी पहलगाम प्रकरणी विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून केली होती। त्यावर शरद पवार यांनी असं अधिवेशन बोलवणं हे उपयुक्त ठरेल असं सांगितले। यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांचं स्वागत केलं। या कार्यक्रमाप्रसंगी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार मिलिंद नार्वेकर, खासदार सुरेश म्हात्रे, माजी खासदार राजन विचारे आणि अन्य मान्यवर पदाधिकारी, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि भाविक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। फळीच्या प्रांगणामध्ये आहोत। या फळीच्या प्रांगणामध्ये राजकारण आणू नका, राजकीय प्रश्न आणू नका। कोण कुटुंब एकत्र येत असेल तर आनंद आहे, परंतु या संबंधीचं भाष्य करण्याचा असा प्रसंग नाही। शहीद झाले त्यांनी ही देशाच्यासाठी किंमत दिलेली आहे। आणि धर्म, जात, पात, भाषा या गोष्टी आणायच्या नाहीत। आज भारतीयांचा हल्ला कुठल्या शक्तीचा होत असेल तर देशवासियांनी कशाची अपेक्षा न करता आपल्याला एकत्र राहावं लागेल। मी जाहीरपणाने सांगितलं की देशाचे प्रधानमंत्री आणि अन्य सरकारी यासंबंधी जी काही उपाययोजना करत असतील त्याला पूर्ण सहकार्य आम्हा सगळ्यांचं आहे। आणि तशा प्रकारचं वक्तव्य सर्व पक्षीय समाजाद्वारे या सभेमध्ये आमच्या प्रतिनिधींनी केले आणि ती भूमिका घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत।